Hi guys, this is Sanika Dhanve and he is Manav Dhanve, थोडक्यातच गुरु. वेलकम टू वाइब्स विथ सॅन. अँड आज आम्ही चाललो आहेत गावाला, आमच्या गावाला. तर आज संध्याकाळी मी निघते माझ्या कॉलेजसाठी. अँड माझ्या काकू आहेत ना, काल त्यांनी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं होतं सिंदफणा डॅमचं, जे आमच्या गावाच्या जवळ आहे. तर आमच्या नदीला पण पाणी आलं आहे गावाकडे आणि सिंदफणा डॅमला पण खूप पाणी आलं आहे. तसं गावाकडं मला खूप दिवसापासून जायचं होतं, कारण की आता 2 वर्ष होतील की मी गावाकडे गेलेच नाही. पण तेच कॉलेजमधून येणं जाणं, इथं वेळ देणं, मग गावाकडं जाणंच नाही झालं. अँड मग मी पप्पाला एवढा हट्ट केला लहान मुलासारखा की पप्पा जायचं. अँड आता आम्ही चाललो होतो. सकाळचे 5 वाजलेले आहेत. आता सदा काका येते, मग आम्ही आता निघतो. गुरु, हाऊ मच आर यू एक्सायटेड? Yes, I am so excited. मस्त ना, असं आम्ही आवरून बसलोय. एक रात्रभर तर मला झोप नाही आली. ते नसतं काय, एक्साइटमेंट असते आपण जाणार आहेत म्हणून, त्याच्यामुळे. अँड मग मस्त आवरून बसलो होतो आम्ही. 5 वाजलेत. 5 वाजून आता 10 मिनटं होत आहेत. काल काय झालं मग, पौर्णिमा काकू त्यांचा स्टेटस बघितलं. मग त्यांना फोन केला. तर काकू म्हणतात, आता एवढं लोणावळ्यात पावसात भिजून आलीस ना, आता काय करायचं आहे? पण ती मजा वेगळीच आहे. लाईक म्हणजे मला एवढं नदीमध्ये खेळायला आवडतं वरच्यावर, तरी पण म्हणजे असं पाणी कोणाला नाही आवडत किंवा पाण्यात कोणाला खेळायला नाही आवडत, तसं वॉटरफोबिया असतो लोकांना. पण स्टील माझा असं आहे की मी ना छोट्या गोष्टीत खूप एन्जॉय करते, किंवा ते एक आहे, बस दॅट्स इट. हा वाजून 40 मिनटं झालेत आता, आणि आम्ही आता गावाकडे निघत आहोत. 6 वाजेपर्यंत आणि आम्ही 7 आता वाजलेत. गाडीत बसलो. हा, तरी आमच्या पप्पाचं गाडीमध्ये पडदा पण नाही झालेलं आहे. गुरु काहीतरी बोलतोय ना. आज आम्ही गावाला सो आम्ही फायनली आमचा प्रवास गावाकडे सुरू झाला आहे. इथून आमचं गाव ना 40-45 किलोमीटर लांब आहे. आमच्या गावाचं नाव आहे गोमळवाडा. शिरूर कासरमध्ये येतं ते. तर आम्ही सर्वात आधी जातो शिरूर कासरला. माझ्या गप्पा सोडायला गावामध्ये. तो सर्वात आधी आम्ही जातो शिरूर कासरला. तिथे आमच्या काकूचं घर आहे. त्याच काकू ज्यांनी स्टेटस ठेवलं होतं. मग तिथे आमची गाडी आहे. मग आम्ही ती गाडी घेऊन गावाकडे जातो. काय झालं? 8 वाजलेत सकाळचे आणि आम्ही पोहोचलो शिरूरमध्ये काकूंच्या घरी. मस्त आता काकूनी आमच्यासाठी कोरा चहा केला होता आणि गुरु आणि मी कोरा चहा पिला. अँड आता आम्ही आमच्या गावाकडे जाणार. इथून 5 ते 7 किलोमीटरवरती आमचं गाव आहे. आणि ही आमची गाडी. पाऊस पडत आहे थोडासा. आमची लाडकी पियुषा. हाय. थोडीशी आजारी आहे. गुरु हे आमचा माकड. बाय पिऊ. बाय. कसं बाय काकू. वी विल मिस यू नॉट. आमची सुमो, एवढी मोठी सुमो. ते तब्बल 2 वर्षानं मी गाडीमध्ये बसत आहे, कारण की गाडी गावाकडे असते. आणि ना आम्ही दोघं बसलो एकदम मागे. मागे बसण्याची मजाच वेगळी आहे. पप्पा गाडी चालवणार आहेत. हात लावला काय लावलं होय. हाय गाईज, आय एम सानिका. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय. हाय गाईज, हाऊ आर यू? हां खातेत ना. आता ते 2 बिस्किट खाल्ले आणि बस म्हणलं की जाऊन बसले. नाश्ता केला मी, पोहे खाल्ले. हे आहे आमचं विहार आणि ते कवटाचं झाड. हे कवट मस्त लागलेले आहेत, मस्त आंबट गोड. आणि ते आम्ही कांद्यासाठी बांधलेलं आहे. झूम इन करून कांद्याचे पोते पण दिसत असतील. आणि इथं आमच्या गाई आहेत. गाईज, ऑल द गाईज. हे आहे आमचं ट्रॅक्टर आणि गुरु आता ट्रॅक्टरमध्ये बसणार आहे. हा, जा ना मग.
जाऊन दे. का घाबरला का? चढता नाही यायला ना? चढता नाही यायला ना? कुठे? क्या आपको स्पाइडर्स का वेब दिख रहा है? हाँ. ओ हाँ ठीक आहे, जाऊ दे, रडू नको. उगी उगी नंतर बसू. ओ ले 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 ले. होय. हे असं आमचं घर आहे. अशा 4 रूम्स आहेत आणि वरती ना मस्त अशी गच्ची आहे पूर्ण. ते पप्पा आहेत. हे लिंबूचं झाड आहे आणि हे आमचं जुनं घर. म्हणजे इथं असे पत्रे होते असे समोर, माहिती आहे का? लहानपणी आम्ही इथं असं म्हणजे ते बेसमेंट होतं, हे जे इथपर्यंत असं बेसमेंट होतं, तिकडे मग असे बैल वगैरे ठेवले होते. मग ह्याच्यावरतीच आता घर बांधलं आणि तिकडे इथं एवढा ह्याच्यात ना असं किचन एरिया होता, जो असं हिनं ते मोठ्या हे नसतात का काठ्या वगैरे, त्यांनी हे केलेलं बनवलेलं. आणि इकडे कॉम्प्युटर होतं, टेबल होता आतमध्ये. आता इथे तरी सध्या आता सगळी झाडी झुडपे उगवलेले. तेव्हा हे आतून अजून आहेत. हे खप्पे इथं होते, तिकडे तिथं फ्रेम पण आहे. इकडे आतमध्ये आता सामान ठेवलेलं आहे. हे आमचं जांभळाचं झाड, मस्त गोड गोड जांभळ आहेत, माहिती आहे का ह्याचे. आणि इकडून असा शेताकडे जाता येतं. पाऊस खूप पडला आहे 2-4 दिवसात गावाकडे, म्हणून आता चिखल झालेला आहे. आणि ते नारळाचे झाडं ना असे म्हणजे जे बाउंड्रीज आहेत ना अशा प्रत्येक ठिकाणी असे समोर ना नारळाचे झाडं लावलेले आहेत. हे इकडून असं वरतून तिथून स्टेअर्सनी गच्चीवर जाता येतं. आणि हा इकडे मागचा एरिया, इकडे केळी लावली आहे आणि बांबू आहे. लॉकडाऊनमध्ये आम्ही इथं होतो ना, आम्ही लॉकडाऊनमध्ये इथेच होतो, गावाकडेच होतो 1-1.5 वर्ष तरी. तर आम्ही बांबूच्या सावलीकडे खाट आणायचो आणि तिथं बसायचो, तिथे या दोन्ही झाडांच्या तिथं. मस्त एकदम खूप छान. इथे चिंचाचं पण झाड आहे, हे तेच चिंचाचे. आणि बाकी सगळे इकडे बांबू लावलेला, इकडे केळी आणि सीताफळ. आम्ही सिंदफणा डॅमला जायच्या आधी नदीकडे चाललोय. मस्त असा चिखल चिखल पाणी पाणी झालेला रस्ता. ह्या पत्र्याच्या शेडमध्ये ना अण्णा राहायचे, लॉकडाऊनमध्ये आले होते इथे तेव्हा. डोंगर आणि नदी जरा घराच्या खूपच जवळ आहे, म्हणून आम्ही ना कधी पण आलो गावाकडे की सर्वात आधी डोंगराकडे आणि नदीकडे पळत असतो. असताना असं चिंचाच्या झाडांनी असं गोलाकार करून अशी सावली दिलेली आहे. इथूनच खळखळ पाण्याचा आवाज येतोय. फायनली आलो आम्ही. बापरे, खूप आलं, नदीला चांगलं पाणी आलं, मस्त वाहत आहे पाणी, फोर्सही आहे पाण्याला. आणि हे आमचं फेवरेट डोंगर आहे. इथे ना आम्ही जेव्हा पण दिवाळीत किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यात सगळे यायचो ना, तर असे एकदम वरती जाऊन मस्त 3-4 तास बसायचो. एक तर कसं ना, आता सुट्टीत सगळे उशिरा उठतात, मग आम्ही सगळे असे 8-9ला उठायचो. उठलो, ब्रश करून नाश्ता करून थेट डोंगरावर पळणार. आणि मग 11-12-1 पर्यंत किती ऊन असलं तरी डोंगराच्या वरती ना मस्त गार हवा लागते. आता ते पाण्यावरती ते असं दगड असं राऊंड घेतो ना, ते करणार आहे. सो लेट्स सी. गेट सेट गो. और ये पापा ने मारा छक्का, वो सेट ये फ्लॉप गया. और पापा है दूसरे टाइम पे एंड पानी के फ्लो की वजह से 2 बार ही दगड़ पानी पे छलांग ले पाया एंड दैट्स इट. कैसा लगा पापा आपको? अच्छा लगा. और ये पापा को नदी के ओलंपिक्स में मिलता है गोल्ड. धन्यवाद. मुझे भी लेना. हाँ, तो गुरु भी इसमें भाग लेने वाला है, जो कि बहुत ही क्या बोलते हैं नॉट ट्रेंड लड़का है, जिसको इसके बारे में कुछ ज्ञान नहीं है. गुरु त्याचा प्रयत्न करत मस्त असा गोल गोल दगड घेतलेला आहे. अरे त्याला गोल नाही रे, असा प्लेन पतला दगड घ्यावा लागतो. और ये गुरु ने मारा छक्का. डायरेक्ट. चला. सिंदफणा नदीचा उगम आहे गैनीनाथ गड चिंचोली.
तालुका पाटोदा जिल्हा बीड. इथून ती नदी 3 तलावातून वाहत वाहत आमच्या शेताजवळून आली. सो दिस वॉज पप्पा रिपोर्टिंग लाईव्ह फ्रॉम वाईब्स विथ सॅनचं चॅनल. तर आम्ही नदीतून खेळलो, घरी आलो, ड्रेस चेंज केले कारण की ओले झालतो. गुरु आणि मी आम्ही वापस आमच्या फेवरेट मागच्या सीटवर बसलोय. अँड आता आम्ही वापस सिंदफणा डॅमकडे चाललो. आता आम्ही सिंदफणा नदीला गेलतो, आता आम्ही सिंदफणा डॅमला जातो. फायनली आलो अँड ओ माय गॉड खूप जास्त पाणी आहे. तर हा आहे सिंदफणा डॅम. कसं वाटत आहे गुरु? आता आम्ही चाललोय डॅमच्या वरती, जिथून डॅम सुरू होईल असं दिसतो. अशा ह्या मार्गे पप्पा आम्हाला नेत आहेत. हॅलो, इथून मस्त असा डॅमचा नजारा दिसत आहे. पप्पानुसार आम्ही आलो आहोत आमच्या दुश्मनच्या शेतामध्ये. मस्त असा झेंडूचा भाग आहे. आम्ही सिंदफणा डॅममधून येत होतो, तर येता येता आम्हाला ही बाग दिसली जाता जाता. मग मी पप्पाला म्हणलं, पप्पा आम्हाला यायचं इथे. सो हिअर वी आर. रिटर्न जर्नी आमची आता सुरू होत आहे. बाय अप्पा, बाय 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 गाईज, बाय बाय. दर्शन घेतलं आणि आम्ही मंदिराच्या बॅक साईडला आलोय. इकडे पण खूप खळखळ पाण्याचा आवाज येतोय. खूप छान पाणी वाहत आहे आणि इकडूनच पाणी येतं. आम्ही आमच्या घराजवळून जी नदी आहे ना, त्याला इथूनच पाणी येतं. ते जे नारळ दिसत आहेत ते आमचेच आहेत. बाय बाय. सो गावाकडून आम्ही वापस शिरूरला गाडी द्यायला आलेलो. गाडी आम्ही तिथं लावली अँड आता आमच्या घरी जायची वेळ झालेली आहे. गावाकडची आई इकडे शिरूरला आली होती. हाय हाय हाय. बाय 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 बाय. आमचे प्रवीण काका, आम्ही ह्यांना प्रवीण काका कधीच नाही बोललो, आम्ही ह्यांना पप्पू काका बोलतो. काका आजारी आहेत म्हणून काका हॉस्पिटलला आलेत. आत्ताच आम्ही काकांच्या घरून आलो. काका कसं वाटतंय? हां, ते असे दिसत नाहीत की ते आजारी आहेत, पण तरी काका आजारी आहेत. कसं वाटतंय काका? लवकर बरे व्हा. गेट वेल सून. काळजी घ्या. बाय 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 बाय.